रोज मनी काहूर रोज नवी हुर हुर देऊनी जरासा धीर दे स्वप्नाला आकार थँक्यू डीजे प्रसाद, आपलं मनपूर्वक मनापासून आभार. मंडळी नमस्कार. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया क्रिकेट क्लब बरेलवळे आयोजित मोरिया करंडक 2025 या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि महाराजांच्या करतर आरतीनं प्रत्येक दिवसामध्ये मित्रांनो आपण सुरुवात या स्पर्धेमध्ये केली आणि अगदीच पहिल्या सामन्यापासून ती एनर्जी, ती ऊर्जा सर्व खेळाडूंमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. आता मग पुन्हा एकदा मैदानावरती त्याच ऊर्जेने उत्साहानं हे दोनही संघ मैदानावरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम संघाकडून ओमकार भरतवंशी पहिल्या ओव्हरसाठी आलेत. तर सलामीवीर फलंदाज श्रीनाथ 11 पुनावळे संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सचिन गवळी ऑन स्ट्राईक आहे. तर नॉन स्ट्राईकिंग एंडला किरण बारसकर ही जोडी. भुकुम नगरीचे असणारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय विशालप्पा अगवणे यांच्या संघ मालकीचा असणारा स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला श्रीनाथ 11 पुनावळे, श्रीनाथ कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अक्षयजी पांढरे यांच्या संघ मालकीचा संघ. पहिलाच बॉल इथे मैदानावरती, दुसरा चेंडू खरं तर ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अक्षय, दूरवरतून चेंडूवरती आलेत आणि त्यानंतर या चेंडूवरती एक धाव मैदानामध्ये प्राप्त केली जाते. पहिलाच बॉल आपण डॉट पाहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ऑन साइडला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती सचिन यांचा. एक धाव या चेंडूवरती मिळाली. एक सुंदर आयोजन नियोजनातून. ओ यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लो फुल टॉस होता आणि चेंडू थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. ऑफ स्टंपला थोडंसं नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती शिफ्ट झाला होता बॅटर. फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिली विकेट डाऊन, पहिला मोहरा तंबूच्या आश्रयाला. फलंदाज किरण इथे बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं भुकुम नगरीचे असणारे उद्योजक, क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणार व्यक्तिमत्व ॲडव्होकेट आनंदभाऊ माझेरे यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मोरिया करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे हॉटेल तोरणाचे असणारे सर्व्हिस सर्वा तुषारजी कर्जावणे यांचं देखील आगमन होते. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य संजय भाऊ मराठे तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. जाऊया मॅचकडे. विकेट आली आहे तिसऱ्याच बॉलवरती. पहिला चेंडू खरं तर किरण बारसकर फेस करत होता. गोल्डन डक, पण इथे पुन्हा एकदा बॉल हवेत. सागर आंग्रे आहेत बॉलच्या खाली. वाईड इस्ट लॉंग ऑनला टेकन, व्हेरी गुड कॅच आणि मैदानामध्ये आली आहे विकेट. फलंदाज होत आहेत बाद. बक्षीस आहे या ठिकाणी, नक्कीच एक बक्षीस आपण अनाऊन्स करूयात. ॲडव्होकेट आनंदभाऊ माझिरे यांच्या माध्यमातून मित्रांनो विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी असणार आहे. आणि गोलंदाजाचा मैदानावरती ऑन हॅट्रिक आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये ओमकार भरतवंशी काय सुरुवात मैदानावरती करतोय. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम संघनायक सागर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय गणेश शेठ माझिरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक धाव फलकावरती आहे. तर विकेट कॉलम मध्ये तुम्हाला 2 हा अंक पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अक्षय ढमाले ऑन स्ट्राईक तयार.
हॅट्रिक बॉल होता, आपटलेला बॉल, बॉल हवेत, फटका फसलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडस दूर वरती आहेत. संधी होती विकेट हॅट्रिक मिळवण्याची, परंतु मैदानावरती स्क्वेअर लेगला अक्षय आपण पाहतो भरपूर दूर होते आणि चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत बराचसा उशीर झाला. धाव त्यांनी घेतली जरूर, वेगानं तिकडे मैदानावरती नक्कीच चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 3 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो ही स्पर्धा गाजवणारा सचिन गवळी तुम्ही मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहताय. दरम्यान अक्षय ढमालेच्या बॅटमधून वा फटका जोरदार आहे, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सागर आंग्रे. काय सुंदर एफर्ट्स मैदानावरती आहेत मित्रांनो. अक्षय आणि सचिनला वाटलं आता हा चेंडू सीमा पार जाईल, चौकार येईल, परंतु तिकडे कुठल्या पद्धतीने जर पाहिलं तर अतिरिक्त रन्स घेण्यासाठी प्रयत्न केला नाही, केवळ 1 धाव मिळते. यासोबतच षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. धाव फलकावरती धावा आहेत त्या 4, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले वनात. षटक संपलेला आहे पहिल्या क्रमांकाचं. धावफलकावरती 2 फलंदाज बाद 4 धावा आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानावर सज्ज होताना तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूरवरच्या एंड कडून नक्कीच आपण जर पाहिलं तर पॉवर हाऊस एंड कडून बॉलिंग मार्क वरती अक्षय माजिरे बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण धावफलकावरती 4 धावा तर 2 विकेट्सही पाहिले. पण मित्रांनो आज स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम टीम मध्ये जर तुम्ही पाहिलं बरेचसे प्रमुख खेळाडू गैरहजर पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये भरत आबा माजिरे आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा चेंडू बॅटच्या पुढे टाकलाय, टप्प्यात आलाय आणि त्याला फेकून दिलाय लांब, खूप लांब, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती ओव्हर नंबर 2 ला षटकार. दोन फलंदाज बाद, धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. ती चर्चा नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय माजिरे. याही वेळेला पुन्हा एकदा मोठं आक्रमण, बॉल हवेमध्ये आहे. ओ कॅच इट असा कॉल, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. मैदानावरती एक जबरदस्त रनिंग कॅच. धक्का क्रमांक 3, फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. विकेट. विकेट येताना पाहायला मिळाले. मयूर कदम काय जबरदस्त झेल मैदानावरती टिपताना पाहायला मिळाले आणि महत्वपूर्ण विकेट खरं तर पहिल्याच बॉलवरती अक्षय ढमालेच्या बॅट मधून षटकार आला होता मित्रांनो आणि त्या अक्षय ढमालेला बाद केले. न्यू बॅटर चेतन सपकाळ मैदानावरती नक्कीच आपण पाहतो सज्ज होत आहेत. 3 गडी बाद, धावफलकावरती 10 धावा. मॅन फ्रॉम ताथवडे मैदानावरती आपण पाहतोय चेतन सपकाळ सज्ज झालेत. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अक्षय. हो पुन्हा एकदा बॉल हवेत. याही वेळेला संधी आहे मनेश गुजर, परंतु इथे कॅच ड्रॉप. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतो मित्रांनो पारितोषिक आहे ऍडव्होकेट आनंद भाऊ माजिरे यांच्या माध्यमातून. हुकुम संघातील कुठल्याही बॉलरनं विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर ऍडव्होकेट आनंद भाऊ माजिरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक खेळाडूंसाठी असणार आहे. भरत आबा माजिरे संघामध्ये आज अवेलेबल पाहायला मिळत नाहीये. संघातील स्ट्रायकर गोलंदाज विक्रम मराठे आज मॅच साठी नक्कीच आपल्याला अवेलेबल पाहायला मिळत नाहीये. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नक्कीच संघ मैदानावरती उतरलाय.
जरूर ते खेळाडू नाहीयेत, परंतु आता जबाबदारी घेताना तुम्हाला मैदानावरती इतर खेळाडू पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटचा खेळ नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, जो जबाबदारी घेऊन खेळणार, जो मैदानावरती त्या विश्वासाने कामगिरी करणार, तो संघ इथे विजय होणार आहे. आणि नक्कीच ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय माशिरे आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळाले. सुरुवात षटकारानं झाली, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक अक्षयचं पाहायला मिळते. दरम्यान सचिन गवळी ऑन स्ट्राईक आहेत. हो, अपील मैदानामध्ये आपण पाहतोय नक्कीच केली जाते. दरम्यान तिथे निश्चितच डॉट बॉलचा इशारा पंचांनी कळवला, परंतु बॅटिंग टीमनं इथे DRA ची मागणी केली. वाईड बॉलची मागणी खरं तर तिथे नक्कीच पाहतोय बॅटरची असेल. दूरवरतून जरूर त्याला वाटलं चेंडू जातोय. सचिन गवळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. फेअर डिलिव्हरी पंच या ठिकाणी कळवतात. 3 फलंदाज बाद, धावफलकावरती 11 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस उडवला चेंडू ऑन साइडला आणि आता मात्र नो चान्स. चेंडू आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. अंगाची मैना मी मुंबईची सायबा सोन्याचा जाईत चांदीच्या जाईत बडबड्याची बाची सायबा तुम्ही कसला बघते सायबा तो दिसला मला रे सायबा त्याच्या नजरेत आग तिने दिलासा भाग त्याचा अंगार फेकणार सायबा It's our star remix. राखू पिंजऱ्यात आला राखू पिंजऱ्यात आला. थँक्यू. 3 फलंदाज बाद, धावफलकावरती 17 धावा आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळते. सतरा अंक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओमकार भरतवंशी बॉलिंग मार्क वरती नक्कीच तिथे सज्ज होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारनं प्रभावशाली कामगिरी केली आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स घेत केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं. पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग मार्क वरती आलेत. पहिल्याच बॉल फुल लेन टाकला, बॅटची आउटसाइड एज घेत चेंडू मैदानावरती. त्यांच्या पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला किरण मराठे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. संघाचे संघनायक पद सागर आंग्रे यांच्या खांद्यावरती आहे. इस्टांच्या पाठीमागून रुपेश गुजर यांना आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि त्यानंतर फिल्डिंग मध्ये परिवर्तन नक्कीच या ठिकाणी केले जाते. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या. धावफलक 19 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम विशालप्पा अगवणे तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्या संघ मालकीचा हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला श्रीनाथ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा अक्षयजी पांढरे यांच्या संघ मालकीची टीम. अकोटप्प्याचा बॉल होता. नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय तिथे वूडचा जो बाउन्सर आहे तो बाउन्सरचा वापर केला गेला. 1 बाउन्सची घोषणा आपण त्या ठिकाणी कळवतात. अकोटप्पा होता थोडासा नक्कीच राईज होणारा चेंडू. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून निराशा व्यक्त करतायत चेतनवरती, कारण मैदानावरती या चेंडूवरती चांगला पद्धतीचा फुल शॉट नक्कीच पाहायला मिळू शकला असता. आणि फुल शॉट खरं तर चेतन सबकाळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात, त्यामुळे ती निराशा होती. बॉल हवेत. यावेळेस हाय तर गेलाय आणि तितकाच लांब देखील जातोय. बॉल सीमारेषा पार. खनखनी षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत एका पाठोपाठ एक.
त्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, बॅटची कडा होती. वाह, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. किरण मराठे शॉट थर्ड मॅन मधून चेंडू अडवतायत. टप्पा पडल्यानंतर बराचसा राईज होणारा बॉल बॅटची टॉपेज घेत एस्टाईनच्या मागे विकेट किपरच्या डोक्यावरतून थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्यानं आगमन होताना पाहायला मिळते. बुकुमनगरीचे असणाऱ्या आदर्श सरपंच, आदर्श राष्ट्रीय सरपंच हा पुरस्कार खऱ्या अर्थानं ज्यांना प्राप्त झालेला आहे आणि सातत्यानं समाज कार्यामध्ये आणि क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सरपंच गौरीताई भरतवंश यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोरिया करंडकामध्ये आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे बुकुमनगरीचे उद्योजक सन्माननीय प्रसाद शेठ भरतवंश यांचं देखील आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मोरिया करंडकामध्ये हार्दिक स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, मैदानामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर षटक इथे संपले गेले. तिसऱ्या 27 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 27 आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन होतंय आणि अगदीच आपण जर पाहिले तर मैदानावरती त्याच गावचा सामना मैदानावरती सुरू आहे. बुकुमनगरीच्या असणाऱ्या माजी आदर्श राष्ट्रीय सरपंच गौरीताई भरतवंश या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत. पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये ओमकार, ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना या संघाचे संघनायक लीडर सागर आंग्रे मैदानावरती सज्ज होत आहेत. फिरकी गोलंदाजी करणारे सागर आंग्रे, मॅन फ्रॉम भुकुम, मैदानावरती मुळशी तालुक्याच्या क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष आधी राज्य गाजवणारा आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावावरती करणारा, अनेक मालिकावीराचे पुरस्कार पटकावणारा सागर आंग्रे मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो बॉलिंग मार्क वरती दाखल झालेले आहेत. धावफलकावरती 27 धावा आहेत. बॉलर तयार होत आहेत. सागर आंग्रे 18 चेंडूंमध्ये नक्की चांगला कंट्रोल बुकुम टीमचा पाहायला मिळतोय. कारण सचिन गवळी सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती असताना 3 ओव्हर मध्ये 30 पेक्षाही कमी धावसंख्या. त्यावेळेस ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल उडवलाय चेंडू आणि जातोय चेंडू सरळ सीमारशीच्या पलीकडे. थँक्यू. चौकार आहे. तर मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आपण मान्यवरांचा विशेष सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित झालेल्या या स्पर्धेला विशेष सहकार्य खरं तर ज्यांचं लाभलेलं आहे गौरीताई भरतवंश सरपंच यांच्या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी खऱ्या अर्थानं स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक हरिभक्त पारायण अजित महाराज कळमकर यांच्या शुभ हस्ते आपण ताईंचा सन्मान करणार आहोत. युवा नेते उद्योजक सन्माननीय प्रसादजी भरतवंश आपण देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. 32 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. याही वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी सागर आंग्रे मैदानावरती करतायत. जरूर एक चौकार आला परंतु त्यानंतर तिथे कमबॅक करण्याची क्षमता असणारा अनुभवी गोलंदाज मैदानावरती सागर आंग्रे यांना आपण पाहतोय. धावफलकावरती 32 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना या स्पर्धेमध्ये देखील मित्रांनो आपण जर पाहिलं यावेळेस देखील दिमागतीचा टाकलेला बॉल होता. पिक केलाय. परफेक्ट मिड ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
थँक्यू. सन्मान्य विजय शेठ केळकर यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. उद्योजक स्वप्नीलजी तापकीर हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. 38 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक डॉट बॉल जरूर आला परंतु त्यानंतर षटकार देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालाय. त्यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. रनआउटचा चान्स आणि मैदानावरती पंचांचं बोट आकाशाकडे. वेगवान फेकी पाहायला मिळाले. कलेक्शन हे तितकंच सुंदर आणि मैदानावरती धावबादच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद. चार फलंदाज बाद. धावफलकावरती 39 धावा आहेत. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढच्या 2 चेंडूवरती जर 2 विकेट आले तर ॲडव्होकेट आनंदभाऊ माझेर यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज सागर आंग्रेसाठी असणार आहे. दरम्यान मैदानावरती ऑन स्ट्राईक फलंदाज सचिन गवळीसाठी स्लोवर वन टाकला. रीड केला. जसा आलाय तसा घुमावलाय. ऑन साईडला मिड विकेट मध्ये हा कडक बेधडक षटकार. 6 धावा. तीन ओव्हर नंतर धावफलकावरती जेमतेम 10 होत्या मित्रांनो. परंतु आता चौथं षटक सुरू असताना स्कोर कार्ड 45 वरती पोहोचलंय. या ओव्हर मध्ये 5 बॉल वरती 18 रन्स आल्यात. सागर आंग्रेचे या ओव्हरचा शेवटचा बॉल. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. हो यावेळेस सॉफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. कव्हर्स मध्ये खेळलाय नितीन. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती करतायत. यासोबतच 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. यासोबतच 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालेला आहे. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 46 धावा. सागर आंग्रेचे षटक थोडंसं महागड ठरताना मैदानावरती आपण पाहतोय. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि अंतिम षटकासाठी कुठला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येणार, कुठला गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणार हे पाहणं बरंच निर्णायक आहे. कारण संघातील 2 प्रमुख खेळाडू गैरहजर आहेत. त्यामुळे आता मैदानावरती लास्ट ओव्हरसाठी कुठला पर्याय वापरला जाणार हे नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होत आहेत. या अगोदर मित्रांनो जो झेल खर तर टिपला होता तो खेळाडू साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 46 धावा धावफलकावरती आहेत 4 विकेटच्या मोबदल्यात. सचिन गवळी 13 बॉल 27 वरती खेळतायत. या अगोदर सलगच्या 5 स्पर्धांमध्ये मित्रांनो सचिन गवळीने आपल्या संघाला नक्कीच मोठं बक्षीस प्राप्त करून दिलेलं आहे. त्यासोबतच 5 स्पर्धांमध्ये ते मालिकावीर या पुरस्काराचे मानकरी ठरलेत आणि याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मधील प्रबल दावेदार म्हणून सचिन गवळीचं नाव नक्कीच आपण पाहतो मित्रांनो त्या लीडर बोर्ड मध्ये आहे. फार मोठा आवाज नक्कीच आला परंतु कुठल्या पद्धतीनं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मैदानामध्ये डॉट. धावफलक 46. 46 रन 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5व्या ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडू डॉट बॉलनं मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू पुन्हा धावेमध्ये खेळलाय. फिल्डर आहेत परंतु ते बनतील दर्शक आणि मैदानावरती बॉल सीमारेषा पार आलेला हा षटकार. आणि नक्कीच मित्रांनो इथे आपण पाहतोय गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय बॅटिंग टीमनं. इथे DRS ची मागणी केलेली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार. DRS ची मागणी बॅटिंग टीमनं इथे केलेली आहे. धावफलक 52 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. या मैदानावरती मित्रांनो दिवस क्रमांक 1 पासून आपण अनेक रेकॉर्ड्स पाहिलेत. विकेट हॅट्रिक पाहिल्यात, अर्धशतकी खेळी पाहिले, मेडन ओव्हर पाहिल्यात, लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकारही पाहिलेत. लागोपाठ दरम्यान पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय नक्कीच रिव्ह्यू सक्सेसफुल. नो बॉल ची 1 पेनल्टीच्या 2 धावा नक्कीच इथे
पुन्हा वेळेस संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. गोलंदाजीची शैली अपवादास्पद आहे आणि नक्कीच आपण पाहतो तिथे हा नो बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं अमोल शेठ भरतवंशी आणि संजय शेठ करंजावणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती मित्रांनो आता तोरणा हॉटेलचे सर्वात तुषार शेठ करंजावणे हे देखील उपस्थित आहेत. आपलं ही पुनश्च एकदा या मोर्या करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. समीर आंग्रे बॉलिंग मार्क वरती येतात मित्रांनो. उर्वरित 5 चेंडू हाताळण्यासाठी समीर येतील. धावफलक अपडेटेड स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल मित्रांनो. 55 लॉस ऑफ 4 55 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या स्कोर कार्ड वरती आहे. पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. नो बॉलची देखील एकाच चेंडूवरती पहा मित्रांनो नो बॉल प्लस 6 त्या 7 धावा तर मिळालेल्या आहेत. तर पेनल्टीच्या 2 अशा एकूण 9 धावा एका चेंडूवरती मिळाल्या. धावफलक वेगाने फ्लाय झाले. स्कोर कार्ड 55 4 विकेटच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू असेल. बॉलिंग मार्क वरती समीर आंग्रे. यावेळेस समीर उजवेष्टीच्या थोडंसं दूरवरतून चेंडू ठेवतायत. काहीशी अपील देखील पाहायला मिळाली परंतु अपील मध्ये नक्कीच कुठल्या प्रकारचा आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. थोडासा नक्कीच उत्साह जरूर होता वाईट वाचवण्यासाठी. कदाचित असे अपील बऱ्याचदा आपण मैदानावरती नक्कीच पाहतो. दरम्यान हा चेंडू वाईड आहे. धावफलक 56 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 56 रन लॉस ऑफ 4. दरम्यानचा चेंडू अलॉंग द कार्पेट केलेला प्रहार. 2 फिल्डर अक्षय आलेत बॉलच्या मागे. ओ खराब फिल्डिंग आणि मैदानावरती बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. साठ धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 27च होत्या मित्रांनो. ओव्हर नंबर 4 मध्ये तब्बल 19 आल्या आणि त्यानंतर आता मैदानावरती या षटकामध्ये अंतिम षटक हे बरचसं महागडं. कमतरता जाणवते संघातील प्रमुख खेळाडूंची, प्रमुख गोलंदाजांची. 60 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि या संघातील नक्कीच एक लेजेंडरी क्रिकेटपटू आणि सध्या खरं तर भूकंप संघाचे कोच म्हणून जे काम पाहत आहेत रवींद्र उर्फ दादाभाऊ माझेरी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि काहीशा सूचना देखील खेळाडूंना ते देत आहेत. दरम्यान 6 चेंडू ऑन साईडला. हो इथे देखील अगदी सहज पद्धतीने मित्रांनो 2 धावा कंप्लीट होत आहेत. इथे फक्त 2 धावा आलेल्या नाहीयेत तर स्ट्राईक पुन्हा सचिन गवळीकडे आले जो मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतोय आणि नक्कीच या ठिकाणी बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आणखीन एक कडक 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 प्रहार. षटकार. थँक्यू डीजे. 4 फलंदाज बाद धावफलकावरती 68 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन. मोर्या करंडकासाठी मित्रांनो नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आदर्श सरपंच गौरीताई भरतवंशी यांचं मुलाचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मनपूर्वक स्वागत करतो. दरम्यान जाऊया मॅच कडे. 4 फलंदाज बाद 68 धावा. यावेळेस आणखीन एक विकेट आणि याही वेळेला उंच गेला चेंडू तितकाच लांब देखील जातोय सीमारशीच्या पलीकडे आणि यासोबतच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन स्वागत करूया सचिन गवळी. 19 चेंडू 51 धावा. काय जबरदस्त इनिंग मैदानावरती आणि नक्कीच संघामधून टाळ्यांचा कडकडाट खेळाडूसाठी झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये 50 मिस झाली 1 धावेने परंतु या सामन्यामध्ये या सेमीफायनल मॅच मध्ये सचिन गवळी कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट मैदानावरती. धावफलकावरती 74 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या ओव्हरचा 1 चेंडू पहिल्या डावातील जो शिल्लक आहे. शेवटचा बॉल मैदानावरती नक्कीच इथे आपण पाहतोय. अंतिम चेंडू वाईड पंच या ठिकाणी कळवत आहेत. त्यावरती बॅटर धावबाद होताना पाहायला मिळणार आहेत. अरे इथे फिल्डिंग टीम ना आता DRS ची मागणी केलेली आहे.
ऑनफिल्ड पंचांनी तर वाईड कळवला, परंतु आता या निर्णयाला चॅलेंज केलं जातंय आणि मैदानावरती नक्कीच इथे DRS आपण तिसरे पंच चेक करतायत, वाईट बॉल कळवतायत आणि आता मैदानावरती एक अतिरिक्त धाव देखील मिळणार आहे. धावाच्या माध्यमातून विकेट येते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 75 रन, 75 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्मान्य अमोलजी बलकवडे यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. मोरया करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल होता आणि तो देखील उडवलाय लांबच लांब, खूप लांब. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय मित्रांनो आणि या षटकारासोबतच धावफलक पोहोचले ते 81 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 82 इज अ टार्गेट. 82 धावेंचं आव्हान आपण मैदानावरती पाहतोय. हॅलो चेक, कॉर्डलेसला थोडा आवाज. चेक चेक चेक. तर मोरया क्रिकेटला बरेच वेळ आयोजित मोरया करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं उपस्थित राहिलेल्या आदर्श सरपंच माननीय सौ गौरीताई प्रसाद भरतवंश या प्रामुख्यानं उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं या ठिकाणी नक्कीच विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत. त्यांचा सन्मानही झालेला आहे. तर मी ताईंना विनंती करेल आपण या ठिकाणी मोरया करंडकाला शुभेच्छा द्यायच्यात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर सर्वप्रथम आपल्या मुळशी तालुक्यामध्ये आपल्या ह्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भरवल्या जातात आणि मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या क्रिकेट स्पर्धा खरं तर पार पडतात. आज या ठिकाणी मोरया करंडक मोरया क्रिकेट क्लब भरे लवळे आयोजित मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात ह्या ज्या क्रिकेट स्पर्धा भरवल्यात, खरं तर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट टीमचं मी आपल्या भरे आणि लवळे गावातर्फे मनापासून आणि मुळशी तालुक्यातर्फे मनापासून सहर्ष स्वागत करते. खरं तर खेळाचे परिणाम हार जीत इतकेच असतात, त्याच्या पलीकडे दुसरे कुठले परिणाम नसतात. त्यामुळे हार जीत एकतरी गट हारतो आणि एक टीम जिंकते. खरं तर ह्याच्या पलीकडे जर सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस एक टीम हारते त्यावेळेस कुठलंही दुःख न बाळगून घेता आपण पुढच्या वेळेस कसं विजयी होऊ, यासाठी पुढच्या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणं तितकेच गरजेचं असतं. आणि जी विजयी टीम होते खरं तर त्यांचं आणि आपल्या पराभूत झालेल्या टीमचं खरं तर मी आपल्या या आयोजित मोरया करंडक 2025च्या वतीने आत्ताच मी त्यांना शुभेच्छा देते. आणि इथून पुढेही अशाच मुळशी तालुक्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपात आपल्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जाव्यात. आणि या क्रिकेट स्पर्धांसाठी खरं तर आमच्या सर्वांचं कायम तुम्हाला सहकार्य असेलच एवढी मी आपल्या मुळशी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देते आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. तर या सर्व बक्षीस जात्यांमुळेच मित्रांनो मुळशी तालुक्यातील या स्पर्धा नक्कीच पार पडत असतात. त्या स्पर्धा उंचीवरती जातात, खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळतं. या सर्व मान्यवरांचा आपण पुनश्च एकदा आभार व्यक्त करूयात. ताईंचं देखील खूप खूप आभार. तर जाऊया मित्रांनो मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होते. डावाला नक्कीच या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सलामीवीर फलंदाज सागर आंग्रे आणि नितीन बापू अगवणे ही जोडी मैदानावरती दाखल होते. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देखील मैदानामध्ये आपल्याला सज्ज होताना श्रीनाथ 11 पुनावळे संघाकडून पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं मनीजी सपकाळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला तर रुपेश भाऊ ओले यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. अमोलजी बलकवडे प्रामुख्यानं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मित्रांनो मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 81 धावा बनवल्या गेल्यात. 82 धावेंचे एक फार मोठं आव्हान मैदानावरती नक्कीच सेट केलेलं पाहायला मिळतंय. या खेळपट्टीवरती नक्कीच मित्रांनो हे चेजेबल टार्गेट. या अगोदर देखील आपण अशी धावसंख्या चेस होताना पाहिलेली आहे. तर काही सामन्यांमध्ये कमीत कमी धावसंख्या डिफेंड होताना देखील आपण पाहिलेल्या आहेत.
त्यामुळे नक्कीच पूर्णपणे द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून या खेळाकडे आपण पाहतो. मेगा फायनल मध्ये यापूर्वी मित्रांनो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ दाखल झालेला आहे आणि आता सेमी फायनल क्रमांक 2 मधून कोण जिंकणार आणि कोण फायनलचं तिकीट मिळवणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती पण पाहतो बक्षीस आहे. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत किरण बारसकर मैदानावरती नक्की चेंडू अडवतात. त्यानंतर हर्षद खरं क्षेत्ररक्षण सुरेख करतात आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल येते धावफलक. नक्कीच पाहतो इथे 1 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. खाते उघडले गेले. सागर आंग्रे आता संघाचे संघनायक. बरेच दिवस मित्रांनो सागर आंग्रे देखील आपण पाहतोय थोडस आपल्या फॉर्म साठी झुंजतायत, परंतु आज मोर्या करंडकामध्ये ती एक मोठी इनिंग आणि तो फॉर्म पुन्हा परत आणायचा आहे. ओ जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. काहीशा च्या फरकानं बहुधा स्टंप मिस झाले असावेत, त्यामुळं हे रिॲक्शन तुम्हाला सर्व खेळाडूंचे पाहायला मिळाले. जसा चेंडू विकेट किपर श्री यांच्या हातामध्ये स्थिरावला तसं सगळ्या खेळाडूंनी डोक्यावरती हात ठेवले आणि मैदानामध्ये डॉट बॉल नक्कीच आपण पाहतोय. 1 धाव धावफलकावरती आहे. अमोलजी बलकवडे साहेबांकडून देखील पारितोषिक आहे. सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेट साठी अमोलजी बलकवडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. 1 धाव धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय. त्यामुळे इनसाइड आउट खेळायचा होता. बॉल हवेत, पॉइंटला फिल्डर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सागर आंग्रे खातं न उघडता 0 वरती संघाचा संघनायक होतोय बाद. विकेट. पाटला मोर कोणी नाद करायचं नाही, नाद करायचा तो फक्त पाटलाने करायचं. ए पाटील पिळतोय मिशाला बाई बाई, पाटील पिळतोय मिशाला, पाटील पिळतोय मिशाला बाई बाई, पाटील पिळतोय मिशाला. एक धाव धावफलकावरती आहे आणि एक फलंदाज मैदानामध्ये बाद झाले तर नवीन फलंदाज रुपेश गुजर न्यू बॅटर मैदानामध्ये सज्ज होत आहेत. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विशालाप्पा अगवणे यांच्या संघ मालकत्वाची असणारी टीम आपण मैदानावरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला श्रीनाथ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्व अक्षय भाऊ पांढरे यांच्या संघ मालकत्वाची टीम. यावेळेस सेंडॉयमध्ये आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि इथे थोडसा चेंडूच्या पुढे निघून आला क्षेत्ररक्षक आणि एक सोपा झेल मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. इथे ड्रॉप झालेला आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. धावफलकावरती 5 धावा आहेत. रुपेश गुजर पहिल्याच बॉलवरती संधी मिळाली रुपेशला आणि आता मैदानावरती या संधीचं सोनं होणार का, मोठी इनिंग येणार का. पुन्हा एकदा हा चेंडू देखील बुंदा टाकण्याचा प्रयत्न. हो क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका नक्कीच मैदानामध्ये होत आहेत. एका पाठोपाठ एक वारंवार तिथे मिसफिल्ड होत आहेत, चान्स मिस होत आहेत, कॅश ड्रॉप होत आहेत. चुका खरं तर अपेक्षित नाही आहेत. या अगोदर मित्रांनो आपण खरं तर आजच्या दिवसातील पुनावळे संघाने जी क्वार्टर फायनलची मॅच मारून जी संघासोबत खेळले तो सामना देखील कमी धाव्यांमध्ये लो स्कोरिंग मॅच परंतु हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 7, एका गड्याच्या मोबदल्यात 24 बॉलमध्ये 75 ची गरज. भावी नवरदेव सन्माननीय हर्षद भाऊ धनवे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि ओव्हर नंबर 2 च्या पहिल्या चेंडूवरती विकेट आला किंवा जर षटकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस संतोष दादा वौले यांच्या माध्यमातून असणार आहे. खेळाडूंसाठी फार मोठी बक्षीस आहेत. बरे गावातील आणि आपल्या आसपासच्या परिसरामधील सर्वच मान्यवर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत. धावफलकावरती 7 धावा. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. चेतन बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट किंवा षटकारासाठी
500 रुपयांचं बक्षीस खेळाडूंसाठी आहे. पुढे सरसावत खेळला, बॅक टू द बॉलर. हो, प्रयत्न केला मैदानावरती, जबरदस्त रॅपिड आलेला बॉल होता आणि फॉलो थ्रू मध्ये नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने चेंडू फील्ड करणे बरंच अवघड. चेतनने चेंडूचा वेग पूर्णपणे कमी केलाय. एक धाव या चेंडूवरती मिळाली. धावफलक 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावाचा सारांश तुम्ही जर पाहिला मित्रांनो तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 27 होत्या. ओव्हर नंबर 4 मध्ये सागर महागडे राहिले आणि त्यानंतर ओव्हर नंबर 5 मध्ये खरं तर बॉलिंग मार्कवरती साहिल आला. एक चेंडू त्यानं चांगला टाकला. त्यानंतर खरं तर गोलंदाजी शैली अपवासवत आणि त्यावरती नो बॉलवरती षटकार. पेनल्टीच्या 2 धावा. समीर आंग्रे उर्वरित षटक हाताळण्यासाठी आले आणि ते देखील प्रचंड महागडे ठरले. त्यामुळं निश्चितच आपण पाहतोय एक चांगल्या स्थितीमध्ये हा श्रीनाथ 11 पुनावळे संघ पोहोचलेला आहे. अगदी शेवटच्या 12 बॉलवरती जर आपण विचार केला तर 54 धावा श्रीनाथ 11 पुनावळे संघानं कुठून काढल्या आणि एका मजबूत स्थितीमध्ये टीम पोहोचलेली आहे. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल प्रॉपर मिडल होत नाहीये. बॅटच्या बाहेरील बॉलची कडा घेत चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक 9 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे आयोजित मोरिया करंडकाचं एक दमदार आयोजन. प्रामुख्यानं मुख्य आयोजन कमिटीमध्ये हरिदास भाऊ मथुरे असतील, संतोष भाऊ सातव असतील, त्याचबरोबर अजित महाराज कळमकर असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्याच्यामध्ये कौशल भुजबळ असतील, सूरज कळमकर असतील, धनंजय कळमकर असतील, उद्धव ववले असतील, ही सर्वच आपले आयोजन कमिटी, केतन ववले असतील, या सर्वांनी घेतलेली भरपूर मेहनत मुकुंददा ववले देखील आपल्याला आयोजन कमिटीमध्ये पाहायला मिळतात. या सर्वांचंच आपण पाहतोय मोरिया करंडकासाठी फार मोठं योगदान आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती नक्कीच आपण पाहतोय जाताना जी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू आखू टप्प्याचा होता. फुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, झेल झालाय, वरून मैदानावरती झेल टिपलाय आणि विकेट येते फलंदाज बाद. या सीझनला मित्रांनो श्रीनाथ 11 पुनावळे संघाचा प्रवास खऱ्या अर्थानं अतिशय जबरदस्त आहे. त्याला नवीन फलंदाज काही करा मित्रांनो. स्पर्धेच्या निमित्तानं कृष्णाजी कोल्हे सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघांचा प्रवास मित्रांनो या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय. या सीझनला जर आपण पाहिलं तर नक्कीच स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम संघ भरपूर संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला श्रीनाथ 11 पुनावळे संघानं सुरुवातीला संघर्ष केला. या सीझनला नक्कीच आपण जर पाहिलं तर टीमची नव्यानं बांधणी केली. श्रीनाथ 11 पुनावळे ताथवडे हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. ताथवडे परिसरातील काही निवडक खेळाडू, पुनावळे गावातील सर्व अष्टपैलू खेळाडू आणि त्यानंतर एक चांगली टीम. दरम्यानचा चेंडू मैदानावरती इष्टांच्या पाठीमागे राहुल तर धावत आहेत परंतु चेंडू सीमारेषा पार. आउटफील्ड फार वेगवान, रन मिळतील 4. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती 14 धावा आहेत. 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच मित्रांनो अतिशय जबरदस्त श्रीनाथ 11 पुनावळे विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी अशी झाली. मारुंजी संघातील नक्कीच बरेचसे खेळाडू अजूनही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. त्याचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. संघ जरी पराभूत झाला असला तरी आज मैदानावरती नक्कीच दिवस क्रिकेटसाठी नक्कीच आहे आणि तो दिवस तिथे क्रिकेटच्या मैदानावरतीच घालवायचा आहे. सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. ओव्हर नंबर 3 साठी किरण बारसकर बॉलिंग मार्कवरती येत आहेत पॉवर हाऊस एंड कडून. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय, एक पाऊल पुढे घेत पिक केलाय बॉल आणि खेळलाय लॉंग ऑनला, थेट हर्षदच्या हातात. एक जबरदस्त झेल, विकेट, फलंदाज बाद.
3 फलंदाज बाद, धावफलकावरती 14 धावा. तीन गडी बाद, धावफलकावरती 14 धावा. आपण पाहतोय दादाराम चौधरी नवीन फलंदाज मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय सज्ज झालेले आहेत. हो, टप्पा पडल्यानंतर बराचसा खाली राहणारा चेंडू मैदानामध्ये आलाय. डॉट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रशेखरजी ओवले साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले माननीय रुपेशजी ओवले साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. तर चंद्रशेखर भाऊ आपणही या, आपलं देखील हार्दिक स्वागत. हो, पावलांचा वापर यावेळेस नक्कीच केलाय. स्टेप आउट होऊन पटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आपली दावेदारी पेश करताना आपण मित्रांनो सचिन गवळी यांना पाहिलेलं आहे आणि सलगची खरं तर ही 6वी सिरीज होऊ शकते. या स्पर्धेमध्ये नक्कीच भरपूर चान्सेस सचिन गवळी यांना आहे. धावफलकावरती 15 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 14 बॉलमध्ये 67ची आवश्यकता. सर्व बक्षीसदात्यांचं खऱ्या अर्थानं विशेष आभार आहेत, मनापासून धन्यवाद आहेत. या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मित्रांनो बक्षीसदात्यांचं फार मोठं योगदान आहे. पुढे सरसावत यावेळेचा चेंडू खेळून काढलाय. दरम्यान परत एकदा मैदानावरती सिंगल येते. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असणार आहे रुपेशजी ववले. सलगच्या 3 षटकारांसाठी रुपेशजी ववले आणि दारवली गावचे उद्योजक अमोलजी बलकवडे यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस सलगचे 3 षटकार किंवा 3 विकेटसाठी असणार आहे. दोन्ही खेळाडूसाठी, दोन्ही टीमसाठी बक्षीस आहे. ओव्हर संपलेले आहे. तिसऱ्या क्रमांकाची धावफलक 16, 12 बॉलमध्ये 66ची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 ला मैदानामध्ये सुरुवात होते आणि चंद्रशेखर भाऊ ओवले यांच्या वतीनं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर चंद्रशेखर भाऊ ओवले यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. माजी सरपंच वासुदेवराव गायकवाड यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे 1,000 रुपयांचं. एका षटकाराची किंमत जवळपास 1,500 रुपये झालेली आहे. 12 बॉलमध्ये 66 धाव्यांची आवश्यकता. ओहो, किरण मराठे ऑन स्ट्राईक आलेत आणि मैदानावरती ओव्हर नंबर 4 च्या पहिल्याच बॉल वरती ठोकलाय हा कडक षटकार. 6 धावा. माझ्या रायाची कडची जुरी जायाची 22 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेस लोरवण आणि यावेळेस मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय फलंदाज इथे बाद असणार आहेत. विकेट आहे. वासुदेवराव गायकवाड यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस जमा झालेलं आहे. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. षटकारासाठी जे बक्षीस होतं ते बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. धन्यवाद. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये यायचे. किरण मराठे की मारा लेकिन सॉलिड मारा. एक कडक षटकार पाहायला मिळाला. तर आता नवीन फलंदाज अक्षय माजीर मैदानावरती येत आहेत. 22 रन, 22 धावा धावफलकावरती आहेत. सामना श्रीनाथ 11 पुन्हा संघाकडे नक्कीच बराचसा झुकलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 60ची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा इथून पुढे. डॉट बॉल असेल. धावफलकावरती 22 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे ग्रामीण जिल्हा महादेवांना कोंडरे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रवींद्र बाबा कंधारे आणि सचिन भाऊ अमराळे यांच्या वतीनं 70,000. तिसरं बक्षीस राहुल दादा पवळे उपसरपंच पिरंगोट यांच्या वतीनं 50,000. चतुर्थ क्रमांक शिव आरोग्य सेना मुळशी माननीय आबासाहेब शेळके यांच्या वतीनं 30,000. चौथं पारितोषिक आहे. तर पंचम क्रमांक PMRD सदस्य सुखदेव भाऊ तापकीर यांच्या वतीनं 20,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि मित्रांनो, बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठल्याही प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर स्पर्धेचे मुख्य आयोजक हरिदास भाऊ मतर यांच्या वतीनं
₹200 बक्षीस प्रेक्षकांसाठी असणार आहे. तर जाऊ या मैदानामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलक 23. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे आणि मैदानावरती नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा किरण बारसकरचा स्पेल मित्रांनो या मोरिया करंडकामध्ये नक्कीच आपण पाहतोय निर्णायक. या अगोदर देखील 3 धावेंची ओढ त्यांनी खरं तर मागच्या मॅच मध्ये टाकली. त्यानंतर या सामन्यामध्ये 2 धावेंचे षटक हाताळले, 1 विकेट मिळवला. किरण बारसकर हे ट्रम्प कार्ड म्हणून खऱ्या अर्थानं नक्कीच संघासाठी काम करताना तो पाहायला मिळतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण या ठिकाणी बॉल आउट खेळणार आहोत याची नोंद घ्या. तिसरा क्रमांक आणि चौथ्या क्रमांकासाठी बॉल आउट हा ऑप्शन वापरला जाणार आहे याची नोंद घ्या. वाईड चेंडू पंच या ठिकाणी कळवत आहे. धावफलक 26. यावेळेस बिग हिट तर केला अक्षयनं. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः किरण धावतायत. ओ चान्स मिस झालाय. त्यानंतर त्यासोबतच सामना मैदानावरती आपण पाहतोय कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. श्रीनाथ 11 पुनावळे संघाने या सामन्यामध्ये 1 साइड बाजी मारलेली आहे. हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम. दोन्ही संघांचं मनापासून आभार. फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलेला आहे श्रीनाथ 11 पुनावळे. तर नक्कीच किरण मराठे आपण या आपल्यासाठी या ठिकाणी जे कॅश प्राइज आहे ₹1000 बक्षीस षटकारासाठी होतं ते बक्षीस घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. स्वप्नीलजी तापकीर यांचं देखील प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. क्रिकेटची प्रचंड आवड आमचे परम मित्र स्वप्नीलजी तापकीर उपस्थित झालेले आहेत. हार्दिक स्वागत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो किरण मराठे यांनी षटकार खेळून चला बॉल आउट घेणार आहोत आपण लगेचच मित्रांनो. दोन्ही टीम्स मैदानावरती यायचे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय जे षटकारासाठी पारितोषिक होतं ते दिले जाते किरण मराठे यांना. बुकुम नगरीचे खरं तर ते उद्योजक आहेत. मराठे एम्पायरचे सर्व आणि खऱ्या अर्थानं शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण मराठे एक चांगले उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. षटकारासाठी बक्षीस होतं ते बक्षीस दिले गेले.